झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणे. चारी वेद मुखोद्गतवाणी, गर्वामध्ये झाली सर्व हानी. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. जिव्हाला चवली भोजना, दुग्ध घृत शर्करा पक्वाना. निंदिले उपाना, तेने पातलो मुखबंधना. गा मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली. तेने वाचा पंगू झाली, एका जनार्दनी कृपा लाधली. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. संत एकनाथ महाराजांचा हा अभंग अतिशय उत्कृष्ट अभंग आहे. माझं जीवन मुक्याप्रमाणे झालेलं आहे, कारण 6 शास्त्र, 18 पुराण आणि उपनिषदाधिक अधिक साहित्य माझं पाठांतर असूनही सुद्धा मला गर्व झाला आहे. मी मुका झाल्याप्रमाणेच आहे आणि माझी जिव्हा, रसना, इंद्रिय हे वाहत आहेत. कारण मला दूध, साखर आणि इतर जे पदार्थ खाण्यापिण्याचे आहेत त्याच्यासाठी माझी जिव्हा लाचावलेली आहे आणि म्हणून मी मुखबंधनात म्हणजे मुका झाल्यासारखाच आहे. म्हणून साधू संताची निंदा माझ्याकडून घडत आहे आणि हरिभक्ताची स्तुती घडत नाही. म्हणून माझी वाचा पांगुळ झालेली आहे. आणि परंतु एवढं होऊनही सुद्धा मला सद्गुरूची कृपा लादली आणि मी मुका कशानं झालो हे मला कळलं. अशा प्रकारचा सारगर्भित अर्थ या अभंगाचा होईल. आपण शून्य मशागत तंत्रज्ञानानं शेतीमध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं काढता येईल हे शोध करत असताना जमीन नांगरट करत नसल्यामुळं एक मुका माझ्याकडे आला आणि हावभाव करून सांगू लागला की या कुंट्या तुम्ही तुरीच्या तशाच ठेवलेल्या आहात आणि हे काय चाललं तुमचं. परंतु त्यामुळे आपण जमिनीला देतो आणि त्यामुळे ते कुजून त्याचं सेंद्रिय खत तयार होतं. असा प्रयोग आपण लोकांना सांगत आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.